जवळ पार करू नका. पोलीस चौकीच्या जवळ कोणी गाड्या पण पार करू नका आपल्याला, कारण की तिथे नक्कीच आयोजकांनी आम्हाला सूचना दिल्या की पोलीस चौकीच्या जवळ तुम्ही जर कोणत्याही खेळाडू असतील गाड्या पार केल्या तर जमा होण्याची शक्यता आहे. आपण डाव्या बाजूला पार करा एकंदरीत. आणि ही सूचना महत्वपूर्ण एकंदरीत सगळ्या खेळाडूंना असेल, लक्षात घ्या. अगदी बरोबर. निश्चितच सूचनेचं पालन करा, त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. विनंती असेल जे काही प्रेक्षक असतील किंवा खेळाडू असतील ज्यांच्या गाड्या तिकडे पार्क असतील पोलीस चौकीच्या बाजूला, ते त्यांनी बाजूला पार्क करायची आहेत. भरपूर आपल्याकडे ओपन जागा आहे, भरपूर इतरत्र जागा आहे, त्या ठिकाणी पार्क करू शकता, परंतु पोलीस चौकीच्या बाजूला पार्क करू नका विनंती असेल. आता मात्र सामन्याला सुरुवात. गोलंदाज जयदीप कोठारी गोलंदाजी ट्रॅक पर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेस फुल टॉस चेंडू, चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये पडतोय, नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये. 2 धावा मात्र कंप्लीट. 4 धावा मिळतील. यावेळेस चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. खराब क्षेत्ररक्षण, खराब गोलंदाजी. ऑन साइडच्या दिशेने जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. 4 धावाने यावेळेस अकाउंट ओपन झालेले आहे, ते म्हणजे सातुली या संघाचा. 4 धावाने अकाउंट ओपन करतोय फलंदाज आकाश. 4 धावाने अकाउंट ओपन यावेळेस करताना दिसतोय. आता मात्र सुरेख फटका, चेंडूला खोदून काढाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मॅच बॉल पाठवायचा आहे. दुसरा बॉल असेल तर पाठवून द्या प्लीज. अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू टाकला होता गोलंदाज जयदीप याने. त्या चेंडूला खोदून काढतो, चेंडूला पाठवतो. यावेळेस आपण जर पाहिलं तर फलंदाज आकाश नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. षटकार प्राप्त करतो. या षटकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर 10 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आकाशाच्या बॅटमधून होताना दिसते. एक चांगला बॅट्समॅन आहे सातुली संघाचा, त्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात होताना दिसते. निश्चितच जर पाहिलं तर जयदीप याच्या विरोधात चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. चांगला फॉर्म मध्ये आहे, चांगला टच मध्ये आहे फलंदाज आकाश. घोगरदरी नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार अद्यापर्यंत खेचलेला आहे. 10 धावांवरती तो खेळतोय. गोलंदाज जयदीप कोठारी तयार. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर सातुली संघ एक चांगला संघ, नामांकित संघ आहे या असोसिएशन मधला. आता मात्र चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद. वॉर्निंग आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे गोलंदाज जयदीप याला. भरपूर चेंडू उचली घेतला होता, भरपूर हाफ टाकर चेंडू हाताळला होता गोलंदाज जयदीप याने. त्या चेंडूला आता मात्र पाठवतोय आकाश. बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहिलं तर 14 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 14, बिनबाद 14 धावा. पुढे चेंडू आता मात्र वाईड बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय. खराब गोलंदाजी, स्वैर मारा करतोय. थोडासा प्रेशर मध्ये आलेला आहे गोलंदाज, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 चेंडू मध्ये भरपूर धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता मात्र हा चेंडू वाईट टाकतोय. एकंदरीत 3 चेंडू मध्ये 15 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता पाहिजे उर्वरित 3 चेंडू मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल गोलंदाज जयदीप हा गोलंदाज आहे. आता मात्र चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाईल 1 बाउंस सीमा रेषा पार. हा आला एक दर्जेदार चौकार. हो धन्यवाद डीजे. तर अतिशय सुरेख फटका चारी बाजूने. यावेळेस आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज आकाश. एक चांगला ब्रँडेड फलंदाज आहे, चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे सातुली संघाचा. तो आता मैदानाच्या आतमध्ये चारही बाजूने चांगली बॅटिंग करताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे. आपण जर पाहिलं तर 19 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज जयदीप याला थोडंसं वेगळं करावं लागेल. आता मात्र सुरेख डिलिव्हरी.
चेंडू पण आता थोडंसं खाली राहतोय, खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाही, कोणताही समन्वय होत नाहीये. चेंडू जाईल निर्धाव, चांगला कमबॅक गोलंदाज जयदीप याच्या माध्यमातून होताना दिसते. चेंडू जाईल निर्धाव, स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश चांगला फॉर्म मध्ये तो आहे, परंतु आता मात्र या ठिकाणी बीट होताना दिसतोय. गोलंदाज जयदीप तयार, षटकातील शेवटचा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर, गोल 6 धावां साडे षटकार. धन्यवाद डीजे. तर या षटकाराने धावसंख्या झालेल्या धावफलकावर 25 धावा लागल्या गेलेल्या धावफलकावर अतिशय चांगली फलंदाजी करतोय फलंदाज आकाश. 6 चेंडू त्याने खेळून काढलेले आहेत, 24 धावा त्याने बनवलेल्या आहेत पहिल्या षटकावर 6 चेंडू मध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज उमेश महाले स्ट्राईक एंडला असेल, तर न्यू स्टार मडिपाड संघाकडून अजय नावाचा गोलंदाज मुलंजी ट्रॅकवर सज्ज होईल. अजय याला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगला कमबॅक करणं गरजेचं आहे निष्ठा स्पोर्ट मडवीपाडा संघाला, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केला होता गोलंदाज जयदीप याने. आता मात्र अजय हा गोलंदाज पहिला चेंडू सरळ बॅटने चेंडू खेळून करतो, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने, चांगला क्षेत्ररक्षण, 1 धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. 1 धावाने फलंदाज उमेश स्वतःचा खात करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतो धावफलकावर 26 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 26 बिनबाद 26 झालेल्या आहेत. चांगली सुरुवात होताना दिसते सातुली संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये चांगली सुरुवात करून दिलेल्या फलंदाज आकाश याने चांगला फॉर्म मध्ये तो आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आकाश, याला थोडासा ऍडव्हान्टेज आहे, वाऱ्याची साथ सुद्धा आहे, पाहायचं कशा प्रकारे वाऱ्याच्या साथीने यावेळेस बॅटिंग करेल हा फलंदाज. एक चांगला हार्ड हिटर आहे सातुली संघाचा. आता मात्र गोलंदाज जर पाहिलं तर अजय, याला थोडासा अजय कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. पुढे चेंडू आता मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावां साडे षटकार. हो धन्यवाद डीजे. तर अतिशय चांगला क्लास, चांगली बॅटिंग, चांगला टायमिंग याचा प्रत्यय आपण पाहतोय. आकाशाच्या बॅट मधून चांगली बॅटिंग होताना दिसते. गोलंदाज अजय तयार, षटकातील 3रा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी, मिड ऑफ क्षेत्रामध्ये, पाहायचं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावां साडे चौकार. क्या बात आहे, डील करतोय आज आकाश फक्त आणि फक्त आपण पाहिला चौकार षटकाराच्या स्वरूपानं. एक पहिल्या बॉलवर तो झेल उडाला होता ना, तो चान्स घ्यायला हवा होता, चान्स कोणीच घेतला नाहीये आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळेल आपल्याला. एकंदरीत सुंदर फलंदाजी, आता चौकार षटकाराची रंगोली ही रंगवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र आपण पाहतोय सुंदर चेंडू होता, ही गोलंदाजी करावी लागेल आकाशला जर रोखायचं असेल तर. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर इथे धावफलक इतकं मोठं झालंय ना की दुसरं षटक आहे आणि 36 चा आकडा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल, हो सुंदर देखना आणि एकीच ह्याच प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी. जर होते तर आपण पाहू शकतो डेफिनेटली इथे ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की कुठे ना कुठे चांगल्या प्रकारे रोखलं जाऊ शकतंय. मी तर म्हणेन की धावफलक जर 40-45 पर्यंत रोखला तर न्यू स्टार मडवीपाडा टीम इथून फाईट करेल. 40-45च्या वर गेला तर आपण पाहू शकतो की या माचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकतंय, परंतु हरकत नाही आहे कारण की मडवीपाडा टीम नुसतीच नंबर 1ची टीम नाही आहे, त्यांच्याकडे काय कला आहे, काय क्षमता आहे ते दर्शवताना पाहायला मिळतील.
हा बॉल लेग स्टंपच्या जवळ आहे. आकाश विकेट किपरच्या भूमिकेत चुकलेत. वाईट बॉलचा इशारा येईल. 1+1 धावा मिळतील. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धाव फलक पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिलं 39 या आकड्यावर चेंडू फेकून झालेत. या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 5 शेवटचा आणि अंतिमचा चेंडू हा पाहावा लागेल. आकाश स्ट्राईक कडे आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहतोय की आतापर्यंत सुरेख फलंदाजी केली. पहिल्या बॉल पासून आपण पाहिलं तर आतिषबाजी त्याने केली. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अगदी ब्लॉक केलं गेलं होतं. ड्राईव्ह केलं गेलंय. अक्षय चेंडूला फीड करण्याचा प्रयत्न करतोय. सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाहीये इथे. पाहायला मिळालंय प्रत्यय धाव फलक 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिली कंप्लीट झाल्यात 20च्या सरासरीने 40 धावा. आता शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा इथून जोडल्या जातील आणि किती धावांचं इथून टार्गेट मात्र एक मोठं बॉल टफ बॉल सेट केला जाणार आहे. भैया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. हेलो हेलो हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. तर आता मात्र अजित हा गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. हे जरूर पाहिलं आपण पहिल्याच बॉलवर विकेट जी मिळवून दिली आहे ना अजित, आणि ज्याच्यासाठी माहीर आहे अजित इंगले. इंगले ब्रदर्स आपण पाहिले. इंगले ब्रदर्स एव्ही स्पोर्ट्स आपण पाहिलं. इंगले ब्रदर्स शॉप्स आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पोर्ट्स गारमेंट्स बॅट्स आपण पाहिला. एकंदरीत सगळ्या काही गोष्टी आपण पाहिली. शॉप्स नुकताच ओपन केलाय राजावलीला. नक्कीच आपण पाहिलं तर जे आपण पाहू शकतोय त्यांचे शॉप्स आपल्याला पाहायला मिळते. परंतु इंगले आहेत आणि नक्कीच इंगा मात्र पहिल्याच बॉलवर त्याने दिलाय दाखवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळत आहेत. परशुराम एकदा ग्रेट फिनिशर आपल्याला पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग ग्रेट फिनिशिंगचा रोल हा नेहमीच पूर्णपणे कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. फिनिशरचा रोल आपण पाहिला ना तर उमेश महालेने सुद्धा या सीझन मध्ये एक 50 आपण पाहिली. तर एक चांगला बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. सातवली टीमचा आपण बघितला तर उल्लेख करायचा झाला तर उमेश महालेने सुद्धा या सीझन मध्ये प्रूव्ह केलं आपल्या टीमसाठी एक चांगले बॅटर आहेत. आता मात्र यावेळेस काय घडल्याने मैदानाच्या आतमध्ये अजित हा गोलंदाज म्हणजे ट्रॅकवर सज्ज आहे. आता मात्र कमबॅक त्याने करून दिला आपल्या संघासाठी. पुढे चेंडू असेल यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही समन्वय झाला नाहीये. चेंडू जाईल आता मात्र निर्धाव. एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. चांगली सुरुवात त्याने केलेली आहे. महत्वाचा निर्णायक षटक आहे या पहिल्या इनिंग मधला अंतिम षटक तो हाताळतोय गोलंदाज अजित इंगले नावाचा गोलंदाज. एक अनुभवी गोलंदाज आहे. थोडा जर पहिल्या निश्चित चांगला कमबॅक त्याने करून दिला आपल्या संघासाठी. लागोपाठ 2 चेंडू आता मात्र निर्धाव टाकतोय आणि एक विकेट सुद्धा त्याने प्राप्त केलेला आहे. आकाशाला त्याने बाद केलं होतं. आता मात्र शॉट ऑन पोल. चेंडू जाईल इनटू द कॅप. चेंडू जातोय आता मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धावफलक आता मात्र पुढे सरकले जाईल. ते आता मात्र पोहोचले गेले धावफलकावर. धावा लागले गेले ते म्हणजे 41 धावा लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू टाकून दिले 3 षटकातील 4था चेंडू असेल. गोलंदाज अजित इंगले तयार. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला पॅकफुट मध्ये येऊन चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल आता मात्र मिड विकेटच्या दिशेने. चांगला झेल फलंदाज होईल बाद. हॅलो 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 आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे सातवली संघाचा. महत्वाचा फलंदाज बाद होऊन तंबूत परत येतो. म्हणजे आपण जर पाहिलं तर एक अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवाचा वापर करताना दिसतोय. या षटकामध्ये महत्वाचा षटक आहे. नवीन फलंदाज किरण असेल स्ट्राईक हँडला. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये चेंडूला ढकलतो. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. मिड ऑन क्षेत्रामध्ये जाईल. चेंडू निघून जातो. यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने आता मात्र धावफलक पुढे सरकले जाईल. 42 वरती पोहोचले गेलेले आहे. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. अजित तयार. लास्ट बॉल टू गो. शॉर्ट पिच चेंडू करण्याचा प्रयत्न.
काय करते मैदानी आतमध्ये पाहायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. भरपूर चेंडूने उसळी घेतली होती. हाफ ट्रॅकात चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण जर पाहिलं तर अजय याचा झाला होता. अजित हा गोलंदाज आहे म्हणजे ट्रॅक वरती. व्हाईट बॉलचा इशारा. एकदा अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकली जाईल. 42 वरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू पर्यंत थोडंच खाली राहतोय. विकेट कीपर चुकतोय. स्वतः गोलंदाज चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. जास्त काही मिळणार नाहीये. षटक संपलेलं आहे. तिसरं. पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. 44 धावा झालेल्या आहेत आणि 45 धावांचं टार्गेट आता मात्र समोर ठेवलेले सातवली या संघाने. जरूर आपण पाहिलं की एक चांगलं टार्गेट इथून सेट केलं आहे. परंतु अजित इंगलेचं मी चर्चा करतोय की त्याप्रमाणे ज्याची ओळख आहे ती ओळख मात्र त्याने निर्दोष होऊन दिली आहे. कमबॅक काय असतंय ना तर ते कमबॅक त्याने करून दिले गेले आहे. आता पाहतोय आपण की टॉस खूप महत्त्वाचा आहे मॅचचा. पुढील मॅच होताना पाहायला मिळेल 2 कॅप्टन्स असतील आणि 2 कॅप्टन्सना मी रिक्वेस्ट करेन की आपण लगेच टॉस बॉक्सच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. कारण की आपण पाहणार आहोत आझाद वसई टीम खेळताना पाहायला मिळेल आपल्याला तुषार 11 धानीव टीमच्या सोबत. आणि मी रिक्वेस्ट करतोय की या स्पर्धेमध्ये येणारे खेळाडू सगळे जे असतील मग खेळाडू असतील प्रेक्षक असतील त्यांना विनंती असेल की पोलीस चौकीच्या जवळ कोणीही गाड्या पार करू नका. पोलीस चौकीजवळ कोणीही गाड्या पार करू नका विनंती करतोय. सूचना देतोय. लक्षात घ्या. आझादचे खेळाडू असतील आणि कोणतरी आपण पाहिलं की इतर कोणते खेळाडू असतील. आपल्या डाव्या बाजूला आपण पाहिला मंडप आहे त्याच्या मागे गाड्या तुम्ही पार करा ही रिक्वेस्ट असेल. कॅप्टनना मी रिक्वेस्ट करतोय आपण टॉस साठी या. पुढील मॅच तुषार 11 धानीव आणि आझाद वसई अशी मॅच ही पुढील आपल्याला पाहायला मिळेल. जरूर टॉसची प्रक्रिया ही कंप्लीट केली जाईल टॉस बॉक्स मध्ये. चला कर्णधार येत आहेत इथे तुषार 11 धानीव टीम्स जे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना तर कर्णधार आझाद वसई टीमच्या सुद्धा येताना पाहायला मिळतील. आशिष असतील आज ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेत. पंचेचाळीस धावा एक मोठं टोटल पाहायला मिळते. सरासरी असेल 15ची. 15 पूर्णांकाच्या सरासरीने इथून चालायचं आहे. चालतात तर नक्कीच यशस्वी होताना पाहायला मिळतील. परंतु आपण पाहतोय की यश मिळवायचं असेल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडं कठीण कार्य करावं लागेल. कठीण परंतु आपण पाहू शकतो जसं म्हटलं जातं आहे ना की कठीण खडकाखालीच यशस्वी पाण्याचा जरा असतो. यस टॉस केला जातोय. प्रभाकर दादा पवार या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस जिंकतोय आझाद वसई टीम. 3 ओव्हरचा मॅच आहे. यस डेफिनेटली फिल्डिंग निवडली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन आपण पाहिलं तुषार 11 धानीव या टीमला दिलंय. आपण पाहणार आहोत एका बाजूने किरण बारात असतील आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं ना तर विजय जाधव असतील. कारण की ज्याप्रमाणे या टीमचे महत्त्वपूर्ण खेळाडू विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु ते सध्या आपण पाहू शकतोय की या सीझनमध्ये आणि असोसिएशनमध्ये मात्र कमी खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे आज चान्सेस नसतील परंतु आपण म्हणतो विजय जाधव यांची जास्त जास्त जबाबदारीची असेल कामगिरी व या मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अतिशय चांगला फटका. नटराज पद्धतीने खेळलेला फटका चेंडूला थेट उडून दिला बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 आणि ते पाहायला मिळते अक्षयच्या बॅटमधून हा घनगती प्रहार चौकार. थँक्यू.
येस आपण पाहतो इथे अक्षयने ठोकलेला चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराने लगेच फील्ड मध्ये आता बदल होताना पाहायला मिळतोय. अक्षय असा खेळाडू आहे. अक्षय कानात आपण पाहिला ते अक्षय दुमड असेल आणि एकंदरीत आकाश कानात असेल. हे डबल एक्का जेव्हा चालतोय ना तर धमाका करतोय आकाश आणि अक्षय. हो हवेत आता विकेटची शक्यता आणि मिळवली. हे आहे उत्तर. प्रत्युत्तरच प्रत्युत्तर. पहिला बॉलवर चौकार तो दुसऱ्या बॉलवर विकेट आणि तिथूनच आपण पाहिलं तर मोठा धक्का न्यू स्टार मडीपाडा टीमला. थँक्यू तिथे विशाल इंगळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अशा प्रकारची कॅप जास्त कोण वापरायचं माहिती आहे का पूर्वी भारतीय क्रिकेटसाठी? नक्कीच आपण पाहिलं सचिन तेंडुलकर सरांना भरपूर वेळा पाहिला ॲज अ फिल्डिंगमध्ये, पण बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर वीरेंद्र सहवाग या खेळाडूची आठवण जरूर होती आहे. कारण की ही जेव्हा कॅप त्यांच्या डोक्यावर असायची ना का तर तेव्हा ऑलरेडी आपण पाहिलं की वीरेंद्र सहवागने सेंचुरी कंप्लीट केलेली असायची. त्याच्यासाठी तो ओळखला जायचा एक धाकड खेळाडू. आता तसा धाकड खेळाडू आहे विशाल, विसरून जायचं नाही आहे. कारण की आकाश आणि अक्षयचं नाव आता घेतलं जाते पण पूर्वीपासून फेमस आहे तो म्हणजे विशाल. त्याची क्षमता आहे, त्याची कला आहे आणि कला मात्र दर्शवताना पाहायला मिळेल. फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं गब्बर आहे तिथे आज आणि गब्बर फिल्डिंग थोडीशी मिस करत होते, परंतु आपण पाहिलं की एकंदरीत इथून धाव इथून चोरली जाते. एका 10वींशी धाव फळक पुढे सरकताना पाहायला मिळते 5च्या घरामध्ये. लक्ष आहे 45, अजून 40 धावा हव्या असतील. आकाश वर्सेस आकाश या सीझन मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही आकाश चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आकाश गोगलदारी असतील आणि आकाश कानात असतील. आउट साइडला किस मारण्याचा प्रयत्न आहे अलॉंग द कार्पेट आणि महाली चेंडूला फीड करतायत. एक धाव मात्र इथून मिळेल. सुरुवात ज्याप्रमाणे पाहायला मिळते ना अतिशय चांगला थ्रो. तिची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत एक आत्मविश्वासाची सुरुवात मिळवली, परंतु 2 बॉल असतील ना त्या 2 बॉलला 2 मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल तर तुम्हाला आपण पाहू शकतो या सरासरीमध्ये येण्याची संधी मिळेल. रनअप मध्ये चुकताना पाहायला मिळतोय. डेड बॉलचा इशारा. धाव फलकावर आपण पाहिल्या तर 6 धावा आहेत. सरासरी प्रति ओव्हर मध्ये आपण पाहिली आहे ना तर एकंदरीत जवळजवळ 15चे. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न पाठलाग केला जाते चेंडूचा. चेंडू पाहतोय आपण दीप चाललाय. एकंदरीत आपण पाहिलं तर झोन तिथे पाहायला मिळतोय. डी झोन आहे आणि 2 धावा. शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये. हो अनसाइडला खेळायचा होता, परंतु आपण पाहिलं तर धाव घेण्यास नकार केला विशालनं. थोडासा आपण पाहिलं तर डोक्यावर मात्र लागणारा चेंडू पाहायला मिळाला. पाणी मैदानाच्या आतमध्ये प्लीज पूर्वा.
8 धाबा झाल्यात एकंदरीत आपण पाहिलं सन्माननीय अशोकजी भाई यांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण पाहतोय वेलकम अशोकजी भाई आपलं मनपूर्वक स्वागत असेल कोकण 11 जयनगर वाली आयोजित आपण पाहतोय जयनगर ट्रॉफी मध्ये अशोक भाई यांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे वेलकम सुस्वागतम हार्दिक स्वागत 8 धावा फलकावर लागल्या गेल्यात 45 धाब्यांचं इथून जे टार्गेट आहे म्हणजेच इथून आपण पाहिलं ना तर आता मॅच जिंकण्यासाठी धाब्यांची गरज असेल आहे ना ती म्हणजे 37 आहे आमच्याकडे आहे आमच्याकडे 37 धाब्यांची गरज असेल 12 चेंडू 37 धावा अनिकेत महाळी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल पहिला चेंडू खाली राहतोय डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल एकंदरीत आवड व्हायला 11 चेंडू आणि 37 धावा मॅच जिंकण्यासाठी हे मॅचचं चित्र असेल हे मॅचचं इक्वेशन असेल हे मॅचचं सिच्युएशन असणार आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं अशोक भाई स्वागत असेल आपलं कोकण 11 जयनगर पुरस्कृत आपण पाहतोय जयनगर ट्रॉफी 2024 मध्ये आपलं स्वागत अशोक भाई दुपारच्या सत्रामध्ये थेट मात्र आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जोडले जात आहेत आणि नक्कीच ज्याप्रमाणे कोकण 11च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल अशोकजी भाई आपण या स्पर्धेमध्ये आलात आपला महत्त्वपूर्ण आपण वेळ दिलाय आणि नक्कीच आपण पाहिलं हे वेळेचं बंधन आपण पाहू शकतोय नक्कीच सध्या तरी वेळ कोणाला सध्या तरी मिळत नसतो आणि भरपूर बंधन असतं परंतु तो वेळ आज काढलाय तुम्ही आणि इथे नक्कीच दाखल झाले त्याबद्दल आम्ही कोकण 11च्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय एकंदरीत 3 बॉल मध्ये 1च धाव आली आहे आता 9 चेंडू असतील आणि 36 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी या 3 चेंडू मध्ये चांगले फटके आता येणं गरजेची बाब असेल जर चांगले फटके येत नाही आहेत तर मग न्यू स्टार मडीपाडा टीम बॅकफुटला जाईल फटका खेचून मारलाय लॉंगनच्या दिशेने किरण चौधरी चेंडूला फील्ड करतील 1च धाव मिळेल 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं ना तर आता असतील एकंदरीत 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 35 धाव्यांची गरज फुलटॉस या वेळेला मिस टाइम शॉट अरमित महाळी सुंदर कॅच पकडतोय आणि आकाशचा मात्र विकेट मिळवला जातोय मॅच फसली येते एकंदरीत न्यू स्टार मडीपाडा टीम बॅकफुटला थँक्यू डीजे या नक्कीच कॅमेरामॅन प्रीत पाटील आम्हाला दर्शवतील की अतिथींचा मान सन्मान केला जातोय कॅमेरामॅन एकंदरीत प्रीत पाटील रिक्वेस्ट करतोय अशोक भाई एकंदरीत आपण पाहतोय ज्याप्रमाणे आपण पाहतोय की इथे सन्मान केला जातोय एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपलं योगदान मिळालं सहकार्य मिळालं आणि नक्कीच कोकण 11च्या माध्यमातून आपला हा शुभ सन्मान केला जातोय अशोक भाई आप आले आणि नक्कीच हा शुभ सन्मान केला जातोय अशोक भाईंचा कोकण 11 जयनगर ट्रॉफी 2024 मध्ये यस कॅमेरामॅन पुन्हा एकदा दर्शवतील आम्हाला व्हाईट बॉलचा इशारा कॅमेरामॅन दर्शवतात इथे हा सन्मान होताना पाहायला मिळतोय अशोक भाईंचा एकूण ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथे आलात नक्कीच महत्वपूर्ण वेळ आपला दिला या स्पर्धेला त्याबद्दल आभार व्यक्त करतो अशोक भाई थँक्यू सो व्हेरी मच चला होई आता मॅच कडे धीमा टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय बीट केलं इथे धाव फलक आहे म्हणजे स्थिर 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर लक्ष हा 34 धाव्यांची गरज असेल आता 6 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा गेल्या होत्या आणि तिथूनच आपण पाहू शकतो की न्यू स्टार मडीपाडा टीम आहे ना पहिल्या ओव्हरमध्येच बॅकफुटला ढकलून दिली होती
परंतु जसं उत्तर जर पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा मिळवल्या असते ना तर मी तर म्हणेन मॅचमध्ये एक येण्याची एक उमेदची किरण जागी झाली असती, परंतु तसं झालं नाही. डेफिनेटली किरण येतील बॉलिंग ट्रॅकवर आता. अनिकेत सुंदर गोलंदाजी केली, कारण की त्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक करून दिलंय आपल्या टीमला किरण चौधरी. पहिला बॉल पाहिला पण लेफ्ट करण्याचा प्रयत्न कल्पेश हो आज आउटफील्ड मध्ये उतरले आणि सुंदर कॅच पकडला गेलाय. आणि आपण पाहिलं तरी ते झटका पहिल्याच बॉलवर इथे दिलाय तो म्हणजेच आपण पाहिला तर विशालच्या रूपानं. आणि नक्कीच मॅच पूर्णपणे फसली आहे. थँक यू. वय आपण मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झाले आहेत पंकज. पुढील बॉल फटका चांगला आहे मिड विकेटला उमेश महाळी. फिल्डिंग झाली आहे. धाव मिळवल्या जात आहेत. सिंगलच औपचारिकताच राहिली आता तीच कंप्लीट करायची आहे, कारण की एकंदरीत पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आले नाही आणि तेच कारण राहिलं. ऑन साइडला मनगडाचा वापर करून चेंडूला टर्न केलाय. धाव मात्र मिळवली जाईल. एकंदरीत ज्या अनुषंगानं पण पाहिली आहे तर मडीपडा टीम असं वाटलं होतं की या मॅचमध्ये चांगलं कार्य करेल, परंतु बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीम आपण पाहिली आहे ना तर जी खेळी त्यांची आपण पाहू शकते, जी ओळख आहे, जो दरार आहे त्यांनी कायम ठेवला गेला. आकाशचा जो फॉर्म पाहायला मिळाला आणि त्याच फॉर्मच्या जोरावर एका चांगलं क्रिकेट खेळला गेला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 2 असतील आता इथून चेंडू आणि या 2 चेंडूमध्ये आता एकंदरीत फक्त आणि फक्त औपचारिकता कंप्लीट करण्याची संधी आली आहे. मॅच जिंकण्याची उमेद मात्र नक्कीच आपण पाहिलं तर इथून दिसून येणार नाहीये, कारण की फलकार आपण पाहिल्या तर झालेल्या त्या 12 धावा 33 धाव्यांची गरज आहे. शेवटचा आणि अंतिमचा बॉल पुलचा फटका लेट आलाय. सुरुवातीला आले असते तर नक्कीच फायदा झाला असता, परंतु या वेळेला आपण पाहतोय की एक मोठा विजय इथे मिळवून दिला गेला सातिवली टीमला मी तर म्हणेन गोलंदाजानं, कारण की अनिकेतचं षटक, आकाशचं षटक आणि एकंदरीत आपण पाहिलं किरणचं षटक मोठा विजय संपादन करतायत आणि नक्कीच मॅचला मात्र जिंकण्यामध्ये यशस्वी होत आहेत. एकंदरीत आपण पाहिले तर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीमचे खेळाडू विजयाची सुरुवात केली आहे. विजयाचा सुगंध चकला गेला आणि एकंदरीत आपण पाहिलं तर हा पहिला मॅच सातिवली टीमने जिंकून पुढे वाटचाल मिळवताना पाहायला मिळत आहे. आता हा पुढील मॅच सुद्धा होताना पाहायला मिळेल. आझाद वसई विरुद्ध आपण पाहणार तुषार 11 धानीव, ही आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. थेट वही आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. ठरतो या मॅन ऑफ द मॅचचा हिरो या मॅच मध्ये राहिला ज्याची कामगिरी